आई, माझ्या भावाचा फोन आला होता आणि तो मला म्हणत होता आता रक्षाबंधन येते तर केव्हा येते म्हणे रक्षाबंधनसाठी. तर त्याला काय सांगू मी फोनमध्ये? केव्हा पाठवताय तुम्ही मला रक्षाबंधनसाठी? उन्हे रक्षाबंधन कोणता सण उन्हा की लगेच उन्हा फोन चाल नी माहेरली. आधी तुला माहिती शेतस म्हणा गुडगा दुखी राहणार, ते दुखी राहणं, ते दुखी राहणं. आधी ती बेबी ताई राही आता बेबी ताई राही घरमान सगळ्या कामे दामे करणं पडतील. ते काही नाही तिले लगेच चाल नी माहेरली. काय त्या माहेरनं कौतुक दर सणले जास पण काय लेस तू भाऊ तो गाजरना पाला लुळू लुळू पटक चवना त्या साड्या असले आणि म्हणे मला माहेरले जावांशे काय ते कौतुक दिले ते माहेरनं. ती बेबी ताईस ना ते काही सहन होत नाही तुले. माहेरचं तर कौतुक प्रत्येक मुलीला असतं ना. ते श्रीमंत असो गरीब असो कसंही असलं तरी माहेर प्रत्येक मुलीला आवडतं. आपल्या बेबी ताईला नाही का माहेर आवडतं. काय अशी कचटाचं बुडी राहिली काही लाज. माहेरचं कौतुक तर प्रत्येक मुलीला असतं. आपल्या बेबी ताईंना नाही का माहेरचं कौतुक. त्या पण तर दर महिन्याला माहेरी हजरच असतात आणि आता त्या सुद्धा रक्षाबंधनसाठी येत आहे. त्यांची नणंद सुद्धा तिथे रक्षाबंधनला येणार आहे. माझी वहिनी सुद्धा रक्षाबंधनात जाणार आहे. फक्त माझ्यासाठी तुमचे हे नियम असतात का तर म्हणे तुझा भाऊ गरीब आहे काय घेतो तो गाजरचा पाला. गाजरचा पाला म्हणताय तुम्ही. तो गाजरचा पाला जो आहे ना तो माझ्यासाठी खूप अनमोल आहे. कारण त्याच्यामध्ये त्याचा प्रेम लपलेला आहे. आणि फक्त आपल्याला तो काय घेतोय कोणतं गिफ्ट देतोय हे महत्त्वाचं नाहीये. त्यात त्यांचं प्रेम त्यांचा आदर आपुलकी ही सुद्धा महत्त्वाची. आणि त्याच्या परिस्थितीप्रमाणे तो जे करतोय ना ते योग्यच करतोय. काय अशी कचटाचं बुडी राहिली काही लाज वाटत नाही काही नाही. लहान मोठाने पायरी राहिली नाही काय कोणी ही राहणं जाई राहणं ते ना काहीच नाही. तिला फक्त माहेर माहेर माहेरनच कौतुक कशी बोलिलीस माले पट पट बोलिलीस. गरीब ना घरनी करी आणि म्हटलं निदान चांगली वागी सगळं असले तरी चाली पण नाही. तिले माहेरनच कौतुक शे कितला पण जीव लावा माई या पोरिसले या काही शिद्या राहते माय.